शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूरची वार्षिक सर्वसाधारण सभा संचालक मंडळाला विश्वासात न घेता सभापती व व्यवस्थापक यांनी बेकायदेशीररित्या सभेचे आयोजन केल्याबद्दल आज शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनायक सापळे यांनी रेस्ट हाऊस शहापूर येथे पत्रकार परिषद घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मनमानी कारभाराविषयी नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले। चला पाहूया लोकहित न्यूज चॅनलने घेतलेल्या या पत्रकार परिषदेचा आढावा। वार्षिक सर्वसाधारण सभा ही आयोजित केलेली आहे। ही सभा आयोजित करत असताना संचालक मंडळाला विश्वासात न घेता संस्थेचे सभापती, उपसभापती आणि व्यवस्थापक यांनी मनमानी पद्धतीने आयोजन केलेलं आहे। खरं तर सहकार कायद्याच्या नियमानुसार जर वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवायची तारीख, वेळ निश्चित करण्यासाठी ची जी सभा असते ती संचालक मंडळाची सभा पूर्व तयारीसाठी बोलवणे आवश्यक असताना देखील या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, व्यवस्थापक आणि उपसभापती यांनी स्वतःच्या मर्जीने ही सभा आयोजित केली आहे। आणि ही सभा खरं तर सभेची नोटीस ही 14 दिवस आधी सभासदांना किंवा संचालकांना देणे आवश्यक असताना किंवा त्या सभेची नोटीस वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी आवश्यक असताना तसे कुठल्याही प्रकारचे यांनी केलं नसताना अवघ्या 7 दिवसात ही पत्रकार परिषद ही वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली। त्याबद्दल माझी या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी मी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांच्याकडे कायदेशीर पत्रव्यवहार केलेला आहे आणि मी ती सभा रद्द करण्यासाठी या ठिकाणी त्यांना विनंती केलेली आहे। 9 तारखेला संचालक मंडळाची मासिक सभा लावली। त्यात खरं तर त्या 9 तारखेच्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत पण त्यांनी विषय घेतला नाही। आपल्याला सभेत बाबत काही नियोजन करायचे वार्षिक सभेबाबत असा कुठल्याही प्रकारचा तिथे विषय आलेला नाही। आणि 9 तारीख आणि आता उद्याची 17 तारीख म्हणजे फक्त 8 दिवसाचा तो कालावधी आहे। हा 8 दिवसाचा कालावधी हा चुकीच्या पद्धतीचा आहे। 14 दिवस आधीचा कालावधी पाहिजे होता अशी माझी त्या विषयात हरकत आहे। मागच्या सभेमध्ये प्रोसिडिंग घेतली होती, प्रोसिडिंग मध्ये हा उल्लेख होता का? मागच्या सभेच्या प्रोसिडिंग मध्ये मागची सभा 15 जेव्हा ऑगस्ट महिन्यात पण सुद्धा सभा झालेली नाही, त्याच्यामुळे तो विषय घेण्याचा प्रश्न निर्माण झालेला नाही। आता तुम्ही जी मागणी केली ही सभा रद्द करा म्हणून अशी किती संचालकांची मागणी आहे का तुमची एकट्याचीच आहे? असं प्रत्येक संचालकांनी काही व्यक्तिगत फोन केलेला नाही। जे मी होतो उपस्थित, मला जे समजलं म्हणून मी माझ्या पद्धतीने मी तिथे सहाय्यक निबंधक आणि निबंधक यांच्याकडे अर्ज केला। तसंच सभापती, उपसभापती आणि व्यवस्थापक यांच्या नावाने सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी माझा लेखी अर्ज दिलेला आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीची होऊ घातलेली वार्षिक सर्वसाधारण सभा आहे ती नियोजनाप्रमाणे जर उद्या झाली तर तुमची भूमिका काय असणार आहे? आता त्यांनी ती सभा घ्यायची का नाही घ्यायची जी माझ्या दृष्टीने ती सभा बेकायदेशीर आहे आणि त्यांनी घ्यावा का नाही घ्यावा त्यांचा प्रश्न झाला। भूमिका काय राहणार? त्यात माझी भूमिका अशी राहणार मी कायदेशीर अर्ज केलेच आहे ना, मी त्या गोष्टीत कायदेशीर न्याय मागणारच आहे। जेव्हा सहकारी संस्थांचे मतदार असतील किंवा ग्रामपंचायतचे प्रतिनिधी असतील, मग ते सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा ग्रामपंचायतचे सदस्य असतील, हे एवढ्या मोठ्या लोकांनी आपल्याला विश्वास टाकून निवडून दिलेला आहे आणि आपण संचालक म्हणून तिथे बसतो। सभापती, उपसभापती किंवा व्यवस्थापक यांची जबाबदारी आहे त्या संचालक मंडळाला विश्वासात घेऊन ते काम केलं पाहिजे, तरच त्या संस्थेची प्रगती एकट्याने किंवा सभापती किंवा उपसभापती हा संस्थेचा कारभार बघू शकत नाही। मग संचालक मंडळ कशासाठी आहे? म्हणजे तुम्ही संचालक म्हणून तुमचा या सभेला, वार्षिक सभेला ठाम विरोध आहे? हा निश्चितच, कारण तुम्हाला सांगतोय जसं एखाद्या आपण आता एक उदाहरण तुम्हाला देतो, एखाद्याच्या घरी आपल्या घरी लग्न असेल मग आपण भावबंदीला काय बोलवतो? भावबंदीला बघतो पत्रिकेचा मायना लिहायला। मग त्याप्रमाणेच हेच आहे, हा सहकाराची भावना आहे आणि सगळ्यांनी एकत्र काम केला तरच ते काम काय होतंय, तो मार्गी लागतंय आणि चांगल्या प्रकारे त्याचं हे होते। म्हणून वार्षिक सर्वसाधारण सभा ठरवण्यासाठी हा एक संचालक मंडळाची विशेष सभा बोलवावी लागते आणि त्यांनी ती बोलवली नाही, म्हणजे विचार विनिमय केला नाही, त्यांनी स्वतःच्या मर्जीने ती सभा घेतलेली आहे। असं आता तुम्हाला एक अहवाल सांगतो, अहवालामध्ये दाखवतोय। आता अहवालामध्ये प्रोटोकॉल प्रमाणे
तुम्हाला इथे काय नाव आहे, फक्त सभापतीचा फोटो आहे आणि उपसभापतीचा फोटो आहे. तसं नियमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, स्थानिक आमदार असतील किंवा आता आपले केंद्रीय मंत्री आहेत, म्हणजे या सगळ्यांचा इथं फोटो येणे आवश्यक असताना देखील तशा प्रकारचं काही इथे दिसलेलं नाही असं. आणि हे तुमचं म्हणणं असेल पूर्ण बॉडीचा, संचालक बॉडीचा या ठिकाणी फोटो आवश्यक होता. संचालक बॉडी हा विषय नाही, संचालक बॉडीचा फोटो असला काय तर नसला काय, पण प्रोटोकॉल प्रमाणे जर तुम्ही सभापती आणि उपसभापतीचा फोटो टाकताय, बरोबर आहे. आपल्याला जे काय आता समजा बाजार समितीमध्ये आपल्याला विविध काही विकास कामे करायची असतील, आता ते विकास कामे करत असताना आपल्याला शासनाची कुठेतरी मदत लागते ना. मग आपल्याला मुख्यमंत्री पाहिजेत, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री पाहिजेत, आणि त्या सहकार मंत्र्याच्या माध्यमातून आपण एखादा त्यांच्याकडे प्रोजेक्ट रिपोर्ट नेऊन ठेवला आणि त्या प्रोजेक्ट रिपोर्टला मान्यता देण्यासाठी आपल्याला त्यांची आवश्यकता असते. आणि हा नियम आहे, म्हणजे कसं आहे, ते प्रोटोकॉल आहे आणि तो प्रोटोकॉल इथं पाळला नाही असं मला वाटतं. आपला विरोध हा वार्षिक सर्वसाधारण होण्याच्या सभेला आहे का जो हे त्यांच्या सगळ्या मनमानी कारभार? हा, त्यांच्या मनमानी कर म्हणजे ते जे आता जर मासिक सभा घेत आहेत किंवा वार्षिक सभा घेत आहेत, मासिक सभेचा अजेंडाच्या बरोबर इतिवृत्ताची प्रत संचालकांना देणे बंधनकारक आहे. मी त्यांना अनेक वेळा सांगितलं, हा सहकार कायदा आहे, तुम्हाला आम्हाला संचालकाला काय माहिती आम्ही काय विषय मांडलाय किंवा त्याच्यावर तुम्ही ऍक्शन टेकन काय घेतली, तर हा याला इतिवृत्त हा देणे बंधनकारक असते. मी 2 वेळा त्यांच्याकडे सांगितलं आणि सभेत पण सांगितलं, लेखी त्यांना पत्रव्यवहार पण केला, तरी मला अजून इतिवृत्ताची प्रत मिळाली नाही. सभापती आणि व्यवस्थापक सांगतो का आम्ही असं कधी देत नाही, म्हणजे ते कधी देत नाही म्हणून त्यांच्या मर्जीप्रमाणे चालत नाही किंवा सहकार कायद्याच्या नियमाप्रमाणे ते चालला पाहिजे असं माझा आक्षेप आहे. बरं, आता जे सभा मीटिंग लावली होती त्याच्यामध्ये काय वैयक्तिक शेतकऱ्यांचे काही विषय होते का, काय कसं काय असं काही तुमच्या कानावर आले का विषय? असा कुठलाच विषय आम्हाला विश्वासातच घेतला नाही. त्या सभेबद्दल आम्हाला नियोजनाच्या काहीच माहित नाही. आता मला सकाळी एक असं माहित झालं त्यांनी काहीतरी 15 शेतकऱ्यांचा सन्मान करायला घेतलाय, 15 व्यापाऱ्यांचा सन्मान करायला घेतलाय, पण यांनी निवड समिती कधी केली, मग ही निवड समिती झाली कधी, त्यांची नावं कोणी निश्चित केली हे आम्हा संचालकाला काही माहित नाही. याबद्दल उद्याच्या मीटिंग बाबत आपल्याला पत्रव्यवहार झाला नाही, आम्हाला बघा 12 तारखेला आम्हाला अजेंडा आला ना सभेचे, नोटीस आली आम्हाला नियमाप्रमाणे पद्धती, नोटीस 14 दिवस आधी येणं गरजेचं असतं, उशीर आली. एकंदरीत या सभापती उपसभापती यांचा मनमानी कारभार चालू आहे असंच आपल्याला म्हणायचं. हा, निश्चितच सहकार्याच्या भावनेने ते काम करतच नाही ना. सहकार्याचे कसं आहे, जेव्हा आम्ही मासिक सभेत जे विषय मांडतोय त्या विषयाची अंमलबजावणी करण्याचं काम हे सभापती, उपसभापती आणि व्यवस्थापकाचं आहे, परंतु तशा प्रकारची काही अंमलबजावणी होत नाही. मग अनेक कायद्याचे समजा आता व्यापारी गाळ्यांचा तुम्ही भाडे करार दिले, काहींचे भाडे करार 14-15 व्यापारी गाळ्यांचे भाडे करार जवळजवळ 1-2 वर्ष झाले, त्यांचे भाडे कराराची मुदत संपले नाही तरी ते गाळे वापरतायत. आणि दुसरं ते भाडे करून ठेवताय का? अजिबात नाही, हे उपविधीत तसं तरतूदच नाही. आपल्याला अधिकार संस्थेला म्हणजे बाजार समितीला असा अधिकार आहे, एखादा जर गाळाधारक आरेवारी करत असेल किंवा तो नियमाने वागत नसेल तर त्याला मुदत म्हणजे त्याचा करारनामा संपण्याच्या आधी पण काढू शकतोय. आता हे गाळेधारक मालक झालेले आहेत महत्वाचं म्हणजे, आणि यांना पाठीशी घालण्याचं काम सभापती, उपसभापती आणि व्यवस्थापक करतोय याच्या माझ्या काममध्ये. आणि हे गाळे काय करतायत, आता ते पोट भाडे करून ठेवलेत अनेक प्रकारचे, असे ठेवता येत नाही. म्हणजे हे यांचा कारभार हा अनधिकृतपणे चाललेला आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा आहे की भावेश ठाकरे म्हणून, त्यांनी आज आत्महत्येचं काहीतरी पत्र दिलेलं आहे, सोशल मीडियावर ते व्हायरल होते. नेमका काय प्रकार? भावेश ठाकरेला कोणतरी शाह म्हणून आहे, त्या शहाच्या 3 वर्षापासून तो पोट भाडे करून तिथे आहे, पण त्या पोट भाडे करून ठेवता येत नाही प्रत्यक्ष. आणि त्या शहाचा करारनामा सुद्धा संपलेला आहे, भाडे करारनामा. आणि शहाच्या नावावर मीटर कसा आला? आता आपला एखादा घर असेल तर आपण भाडेकरूच्या नावाने मीटर देतो का? आपण आपला मीटर कोणत्या नावाने पाहिजे, आपल्याच नावाने असतोय ना. मग या शहाच्या नावाने मीटर झाला कसा काय? त्यांनी तो स्वतः मीटर काढून घेतला, डिस्कनेक्ट केला. मग हे सगळं आहे काहीतरी कोणतरी पाठीशी घालतोय
असा प्रकार आला. आणि हा एकच शाम आहे, असे 12-14 लोक आहेत ना त्यांनी पोट भाडे करून ठेवलेले. हे नियमात नाही, यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे तशा प्रकारचं मी पत्रव्यवहार केलेला आहे. आणि भावेश ठाकरेचा तुम्ही उल्लेख करताय तर भावेश ठाकरेंनी त्याला गाळा मिळण्यासाठी रिस्तर त्यांनी संस्थेकडे बाजार समितीकडे अर्ज करावा आणि त्याला निश्चितच तो त्या काय प्रक्रिया असेल त्या प्रक्रियेत तो त्याला गाळा मिळून जाईल असं मी या ठिकाणी सांगतो. मला जी खूप किव आली, मी माझे 1000 रुपये खिशातून काढून दिले, मग सभापतीने 1000 रुपये काढून दिले. मी सभापतीला त्याच दिवशी सांगितलं बघा मी ठराव घेतला, तो जर ठराव अंमलबजावणी केली असती तर आता तो चोर आपल्याला सापडला असता. त्यांनी तसं अजून आता 4 महिने झाले सीसीटीव्ही बसवला नाही. म्हणजे का बसवत नाही ही पण मला शंका आहे. सीसीटीव्ही बसवण्याचं न बसवण्याचं कारण ही पण शंकाच आहे. त्याच्यानंतर ड्रेस कोड, म्हणजे आपले जे कर्मचारी आहेत सर्व त्या कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड आवश्यक आहे अशी सूचना मी पहिले मांडली. यापूर्वीचा संचालक राम जागरे सर होते, त्यांनी पण मांडली होती आणि त्याच्या काळात पण ते झालं नाही. आता ती एक शंका आहे, ड्रेस कोड का नाही द्यायचा? म्हणजे ही ज्या साध्या गोष्टीत ना त्याला काही फार मोठा खर्च नाही, त्याला मंजुरी घेतली पाहिजे खर्चाचा असं तर काही विषय नाही. म्हणजे पाणी पुरवठ्याची व्यवस्था, तिथे पिण्याच्या चांगल्या पिण्याची पाण्याची व्यवस्था पाहिजे. तिथे तुम्ही बघितलं असेल तिथे एक स्टँड पोस्ट सारखा आहे, म्हणजे काय त्याला आपण वाल आहे वाल, आणि गोटेकरचा तिथे पूर्ण पाणी वाहून जातोय, म्हणजे असंच वाहतोय. मी त्याला इथलं फक्त एक थोडासा स्टँड करा, एक 5000ची टाकी ठेवून त्याला कॉक लावा. ही पण उपयोग त्याला 4 महिन्यात झाली नाही. म्हणजे कुठल्याही गोष्टी संचालकांनी जे मांडलेले विषय आहेत जे संस्थेच्या हिताचे आहेत, शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, ते आजपर्यंत त्याला पूर्ण करता आले नाही किंवा त्याची अंमलबजावणी करता आली नाही. व्यापार जिथं भरतोय जो बाजार, त्या बाजारात जे व्यापारी बाजार गाड्या घेऊन येतात तसं नियमात असं असतंय का त्या गाड्यांची नोंद केली पाहिजे गेटमध्ये आला तर, आणि त्यांना पार्किंगची व्यवस्था वेगळी केली पाहिजे. तर यांनी काय अजून परत सातत्याने तोच विषय. मी स्वतः तिथे सभापतीला घेतला, व्यवस्थापला घेतला, पूर्ण बाजार फिरलो. काय इथे बाजार आहे, इथं ते भाजीपाल्याचं दुकान आहे आणि त्या मालकाची गाडी तिथे उभी आहे. म्हणजे त्या गाडीने जागा कोणाची अडवली? एक अजून तिथे एखादा दुकानदार बसला असता त्याची अडवली. त्यांना वेगळी व्यवस्था पाहिजे ना. म्हणजे आपल्या बाजार समिती पलीकडे जागा आहे बाजार समितीच्या, मग तिथे गाडीला पार्किंग करा. आणि व्यापार आणि रोडवर बाजार भरतो तो धोकेदायक आहे. तो बाजार आपला इथेच भरत आणि जर सीसीटीव्ही सुरक्षित असला तर तिथे चोऱ्या होणार नाही ही माझी मागणी होती. आणि या अशा प्रकारची अंमलबजावणी करत नाही याला माझा विरोध आहे. विनायक सापळे अडचण हीच आहे का तो प्रामाणिक भूमिका मानतो, त्यांचं प्रामाणिक मत आहे. मी कुठला मुलाइजा बाळगण्यासाठी त्या संस्थेत जात नाही. मी फक्त त्या ज्या संस्थेचं काम करतो तिथं सभासदांचा हित हे डोळ्यासमोर ठेवूनच काम करत असतो. फक्त वैयक्तिक हित जोपासण्यासाठी आपण जात नाही. आणि कोणतरी सांगते म्हणून गपचूप बसा, मग तो विषय दाबला जावा असं माझ्या होत. तर यांनी ज्या जुन्या संचालक मंडळ असेल त्यांनी काहीतरी केलेली असते गडबड, मग ती गडबड बाहेर निघेल म्हणून त्यांची अडचण तयार होते. आता तुम्हाला एक सांगतो की आपला कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार आहे किनवलीचा, त्या किनवलीच्या उपबाजारचा काम चालू आहे गाळ्यांचा. तो काम करत असताना ते तिथं म्हणजे शासनाच्या नियमात किंवा सहकाराच्या नियमात पणनच्या नियमात तिथे त्याची मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्याची टेंडर प्रोसेस करणे आवश्यक आहे. त्याची टेंडर प्रोसेस झाल्यानंतर त्याची जाहिरात देणे आवश्यक आहे पेपरला. मग तो ठेकेदार कोण ते आवश्यक आहे, त्याच्यावर कन्सल्टंट नेमणे आवश्यक आहे. या सगळ्या बाबींना सगळ्यांना फाट्यावर मारून कोण एक संचालक स्वतःचा तिथं हस्तक्षेप करतोय आणि तिथे त्यांनी सगळा अनागोंदी कारभार केलेले आहे. याचा पण मी मासिक सभेमध्ये उल्लेख केला. त्यामुळे त्यांना ती अडचण निर्माण होते. असं किती निधी आहे काय किती निधी त्याची मी माहिती मागली, मला अजून दिली नाही. ती निधी किती आहे, काम कशा प्रकारचं आहे, इस्टिमेट किती आहे, काही माहिती देते. तो आमचा अधिकार आहे संचालकांचा. 20 लाखाचं काम चालू आहे, टेंडर नाही असं ऐकिवत आहे. आम्हाला अजून माहित नाही सर, तुम्हाला कुठून माहिती आहे आम्हाला तर काय माहित नाही. जर टेंडर नसेल तर त्याचे पैसे कोण देणार मग? हा टेंडर ज्यांनी केलं त्या बघत बघतील कोण काय काय ते. मी त्यांची मागच्या बॉडीमध्ये पण बराच अपवाद आहे. आता एक तुम्हाला उदाहरण दिलं ना का, आम्हाला एक उदाहरण दिलं आम्ही का जेव्हा आमची पहिली मासिक सभा झाली त्या मासिक सभेच्या वेळेस मी मागच्या सभेची पुस्तकी वाचायला लावली तेव्हा तो विषय आला. तर मी त्यांना तेव्हाच विषय मांडला, याचं टेंडर कधी झाला, याची मंजुरी कधी घेतली, याला निधी कुठून उपलब्ध करून दिला, या सर्व बाबी मी तिथं खुलासा केला. पण मला त्या प्रोसिडिंगला पण त्याचा विषय आला नाही.
इतिवृत्तात विषय घेतले नाही. मग त्याच्यात इतिवृत्तात दुसऱ्या मीटिंग मध्ये विषय आल्याने कारण मी अर्ज दिला, याची मला लेखी माहिती द्यावा आणि तो आमच्या संचालकांचा अधिकार आहे. तशी माहिती मिळाली नाही. समितीचा विकास करण्यासाठी आपल्याला कोणाच्या व्यक्तिगत विरोध नाही, हा फक्त नियमाने चालला पाहिजे. सहकार तुम्ही आपण आम्हाला जो निवडून दिलेले तो कोणाचा म्हणजे काय एखाद्याचा काहीतरी हितसंबंध जोपासण्यासाठी निवडून नाही दिला. इथे चांगल्या प्रकारचे काम करण्यासाठी म्हणजे विश्वास दाखवून दिला ना. एवढ्या मोठ्या लोकांनी आपल्याला ते काय साधे मतदार नव्हते. बाजार समितीमध्ये निवडून मतदार करणारे एक चांगले व्यक्तिमत्व होते आणि त्यांनी आपल्याला मतदान दिलं. म्हणजे आपल्याला मतदान कशासाठी दिलं आहे? काहीतरी बाजार समितीचा विकास व्हावा, पारदर्शक कारभार व्हावा यासाठी मतदान दिलेले ना. मग त्यासाठी आपण त्या प्रकारचं तसं काम केलं पाहिजे. मग संचालक मंडळाच्या ज्या मीटिंग मध्ये जे विषय ठरतात त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे सभापती, उपसभापती, व्यवस्थापकाचं आहे असं मला वाटतंय. तुम्हाला एक पहिल्या सभेचा विषय सांगतोय. पहिल्या मासिक सभेमध्ये मी विषय मांडले. पहिला विषय असा होता की सीसीटीव्ही बसवणे आवश्यक आहे, कारण एवढा मोठा बाजार आहे, अनेक चोऱ्या होतात. आणि ऍक्च्युअली मी तिथे बसलो होतो पुढे बाजार समितीमध्ये आणि एक चांद रोटीची महिला तिथे आली रडत रडत, म्हणजे माझे 3,000 रुपये गेले. सभापती पण होते. मला जी खूप किव आली. मी माझे 1,000 रुपये खिशातून काढून दिले. मग सभापतीने 1,000 रुपये काढून दिले. मी सभापतीला त्याच दिवशी सांगितलं, बघा मी ठराव घेतला, तो जर ठराव अंमलबजावणी केली असती तर आता तो चोर आपल्याला सापडला असता. त्यांनी तसं अजून आता 4 महिने झाले सीसीटीव्ही बसवला नाही. मग का बसवत नाही ही पण मला शंका आहे. सीसीटीव्ही बसवण्याचं न बसवण्याचं कारण ही पण शंकाच आहे. त्याच्यानंतर ड्रेस कोड, म्हणजे आपले जे कर्मचारी आहे सर्व त्या कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड आवश्यक आहे अशी सूचना मी पहिले मांडली. यापूर्वीचा संचालक राम जागरे सर होते, त्यांनी पण मांडली होती आणि त्याच्या काळात पण ते झालं नाही. मग ती एक शंका आहे, ड्रेस कोड का नाही द्यायचा? म्हणजे ही ज्या साध्या गोष्टी आहेत ना त्याला काही फार मोठा खर्च नाही, त्याला मंजुरी घेतली पाहिजे खर्चाचा असा तर काही विषय नाही. पाणी पुरवठ्याची व्यवस्था, तिथे पिण्याच्या चांगल्या पिण्याची पाण्याची व्यवस्था पण तिथे तुम्ही बघितलं असेल तिथे एक स्टँड पोस्ट सारखा आहे, म्हणजे काय त्याला आपण वाल आहे वाल आणि गोटेकरचा तिथे पूर्ण पाणी वाहून जातोय, म्हणजे असंच वाहतोय. मी त्याला म्हटलं फक्त एक थोडासा स्टँड करा, एक 5,000ची टाकी देऊन त्याला कॉक लावा. ही पण उपाययोजना त्याला 4 महिन्यात झाली नाही. म्हणजे कुठल्याही गोष्टी संचालकांनी जे मांडलेले विषय आहेत जे संस्थेच्या हिताचे आहेत, शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, ते त्याला पूर्ण करता आले नाही.